दानोळीत भीतीचं वातावरण. खून प्रकरणी जलद कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक. दानोळी गावात सध्या भीतीचं सावट पसरलं आहे. व्यावसायिक भरतेश टोपकोंडा यांच्या अपहरणानंतर झालेल्या निर्घृण खुनामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी एकत्रित येत मूकमोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून जात थेट जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर धडकला. यावेळी नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जर मागण्यांकडे दुर्लक्ष झालं तर भविष्यात मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सांगितलं की या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पहाटेपासून कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. दानोळीकरांच्या मनात एकच प्रश्न आहे, या घटनेला न्याय कधी मिळणार? डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.